नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम रामेश्वर भावेकर. आपलं भावेकर मॅथ अकॅडमीमध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. या विद्यार्थ्यांनी पहिला भाग बघितला नसेल त्यांनी पहिला भाग बघून घ्या, म्हणजेच तुम्हाला कन्सेप्ट पासून गणित समजेल. ज्यांनी कंटिन्यू व्हिडिओ करत आहे त्यांनी आता जसं मी शिकवलं तसंच पुन्हा लक्ष द्या, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. एकदम जबरदस्त गणित आहे आणि ती गणित तुम्हाला एक्स न लावता मी सांगणार आहे, विदाउट एक्स. समजलं ना? तर प्रश्न काय म्हणते बघा, आपले याच्या आधी 3 प्रकार एका व्हिडिओमध्ये झाले. आता प्रकार कोणता चालू होईल आपला? 4. प्रकार नंबर किती? 4. आणि हा 4 नंबरचा प्रकार बरेचसे विद्यार्थी एक्स न सॉल्व्ह करतात. आपण एक्स न सॉल्व्ह करणार नाही, तुम्हाला सांगतो तसं ते गणित करा. गणित काय म्हणते बघा, ए आणि बी या दोन संख्यांचे गुणोत्तर. बघा इथून सुरुवात करतो. ए आणि बी हे दोन संख्या आहेत आणि या दोन संख्यांचे गुणोत्तर आहे म्हणते 4:7. त्याच्यानंतर काय म्हणते बघा, जर त्या प्रत्येक संख्यात 4 मिळवले, याच्यातही 4 मिळवले आणि याच्यातही 4 मिळवले, संख्या काय तयार होते बघा? तयार होणाऱ्या नवीन संख्यांचे गुणोत्तर किती होईल म्हणते? 3:5. 3:5. बघा आता प्रत्येक संख्येत जर सारखी संख्या मिळवली जात असेल तर याच्यातला जो फरक आहे दोन रेशो मधला, हा कधीच बदलत नसतो. हे काय होत असते? कधीच बदलत नसते. मग 4 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा. 3 आणि 5 मध्ये 2चा. याचा अर्थ फरक बदललेला दिसतो. मग हा फरक आपल्याला सुरुवातीला सारखा करावा लागतो. मग करायचं काय पहा, फरक सारखा करायचा असेल तर रेशो आहे आपल्याजवळ 4 आणि 7. नंतर आहे आपल्याजवळ 3 आणि 5. 3 आणि 5. पहा आता फरक जर सारखा करायचा असेल तर काय करायचं? हा जो फरक आहे पहिल्या रेशो जवळ घेऊन जायचा, म्हणजे इथे 2. आणि तो जो फरक आहे पहिल्या याचा तो खाली आणायचा, म्हणजेच इथे किती? 3. बघा आता 4 गुणिला 2 किती होतात? 8. मग इथे आले 8. 7 गुणिला 2 किती? 14. मग पहा 3 गुणिला 3 किती होते? 9. आणि 5 गुणिला 3 15. याचाच अर्थ 8 आणि 14 मध्ये 6चा फरक आहे, 9 आणि 15 मध्ये 6चा फरक आहे. याचा अर्थ फरक सारखा झाला. फरक सारखा झाल्यानंतर प्रत्येक संख्येत काय केलं म्हणते? 4 मिळवले. मग पहा ही 14 भाग होती, 15 भाग झाली. वाढ कितीची झाली? 1 ची वाढ झाली. याच्यात पण तेवढीच वाढली पाहिजे, कारण की प्रत्येक संख्येत काय होत आहे? सारखी संख्या वाढत आहे. एक भागानं ज्यावेळेस संख्या वाढली, काय झालं? एक भागानं ज्यावेळेस संख्या वाढली त्यावेळेस संख्या कितीने वाढली? तर संख्या वाढली 4 ने. मग बघा 1 म्हणजे 4. संख्या विचारलेल्या आहे आपल्याजवळ. काय विचारलंय? संख्या विचारलंय. 1 म्हणजे 4, तर त्या मूळच्या संख्या कोणत्या? म्हणजे सुरुवातीचा रेशो कोणता म्हणला आता? 8:14. तर 1 म्हणजे 4, तर 8 म्हणजे किती? याचा जर तिरपा गुणाकार केला, 8 गुणिला 4 भागेला 1, तर इथे किती? 32. तसंच दुसरी संख्या काढू. 1 म्हणजे 4, तर दुसरी संख्या कोणती आहे? 14. 14 म्हणजे किती? याचाही गुणाकार करू. 14 गुणिला 4 भागेला 1, उत्तर किती येते? 56. म्हणजेच याचा अर्थ एक संख्या 32 आहे आणि दुसरी संख्या 56 आहे, विदाउट एक्स. समजलं का? समजलं असेल तर सामोर जाऊ आपण. अजून याच्यात एक मेथड येते, पण ही बेस्ट मेथड आहे, कारण की याच्यात रेशो जर तुम्ही बघितला तर डिफरंट काढून आपल्याला तो सारखा करावा लागते. त्याच्यात थोड्या लाईनिंग मेथड मध्ये जाते तो. सुरुवातीला तुम्ही आता ही मेथड बघून घ्या. बघा आता त्यानंतरचा प्रश्न बघू आपण. प्रश्न काय म्हणते बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 8:5 आहे. हा दोन संख्या आहे आणि त्याचं गुणोत्तर किती आहे? 8:5. जर त्या दोन्ही संख्येमधून जर 6 कमी केले म्हणते, बघा आता डबल लिहितो. 8:5 हे दोन संख्या आहे आणि त्याचं गुणोत्तर आहे. जर दोन्ही संख्येमधून 6 कमी केले तर नवीन संख्या काय बनते म्हणते? 5:3. पहिला जो प्रश्न आहे तसाच प्रश्न आहे, फक्त पहिल्याच्यात प्लस केलं, यावेळेस काय करत आहे? मायनस करत आहे. मग आपला नियम आहे फरक चेक करायचा. 8 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा. नंतर 5 आणि 3 मध्ये 2चा. मग हा फरक सारखा आहे का? फरक सारखा नाही, म्हणून आपल्याला फरक काय करावा लागते? सारखा करावा लागते. मग बघा आता हा 2 आहे, 2 नाही आले गुणू, 8 दोन्ही 16. 2 नाही आले गणू, 5 गुणिला 2 10. 3 मग काय करू आता? खाली गुणू. 3 गुणिला 5 15 आणि 3 गुणिला 3 9. म्हणजेच नवीन रेशो बनला आपल्याजवळ. 16 10 सुरुवातीला होता, नंतर 15 आणि
9चा झाला. मग ही 10 भाग होती, एका भागाने काय झाली, एक भाग कमी झाली. तशीच ही पण संख्या आहे, किती भाग होती, 16 भाग होती 15, म्हणजेच काय झाली, एक भाग कमी झाली. गणितात काय झालं, एक भाग जेव्हा संख्या आपल्यानुसार कमी होत आहे तर गणितानुसार किती कमी होत आहे, 6. एका भागाची व्हॅल्यू किती, 6. तर सुरुवातीला संख्या कोणत्या होत्या म्हणते, एक 16 भागाची होती, म्हणजे 16 गुणिला 6 भागिला 1. मग पहा, याचंच उत्तर काढू आपण, 16 गुणिला 6 भागिला 1. 16 कम 96, पहिली संख्या. मग दुसरी काढू, 1 म्हणजे किती, 6. तर दुसरी संख्या किती भागाची आहे, 10 भागाची. तर 10 भाग म्हणजे किती, याचा एक तिरपा गुणाकार करा, 6 गुणिला 10 भागिला 1, 6 10 60. आपल्याला दोन्ही संख्या काय भेटल्या, सुरुवातीच्या 96 आणि 60. चला आता समोर जाऊ आणि प्रकार चेंज करूयात. आतापर्यंत आपले एकूण 4 प्रकार झाले. आता आपण 5 नंबरच्या प्रकाराला सुरुवात करू. आता प्रकार 4 झाले, आता प्रकार 5वा पाहू. प्रकार 5 हा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. सुरुवातीला मी तुम्हाला एक्स न सांगतो आणि एक्स न सॉल्व्ह नाही करायचं म्हणून तुम्हाला एक नवीन मेथड सांगतो. एक्स न आपल्याला सॉल्व्ह नाही करायचं, फक्त तुम्हाला एक सॅटिस्फाईड करून देतो मी की एक्स न प्रश्न सॉल्व्ह होतो. प्रश्न काय म्हणते बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 5/60 आहे. मग एक संख्या काय आहे, 5 भाग आहे आणि दुसरी 8 भाग आहे. असं समजू ही 5x आहे आणि ही 8x आहे. झालं काय म्हणते बघा, लहान संख्येमधून, आता लहान संख्या कोणती आहे, 5 आहे की 8 आहे, 5 आहे. मग करायचं काय बघा, याच्यातून 5 कमी करायचे आणि मोठ्या संख्येमध्ये किती मिळवायचे म्हणते, 8. जर याच्यात 5 आणि 8 कमी जास्त केली तर रेशो किती तयार होतो म्हणते, म्हणजेच नंतर काय म्हणते बघा, तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होती. मग ही 1 असेल तर ही किती राहणार आहे, 2. बरोबर. मग काय करायचं बघा, 2 गुणिला 5 10x मायनस 2 गुणिला 5 10 बरोबर 1 गुणिला 8 8x प्लस 1 गुणिला 8 8. बघा आता आपल्या जवळ बनला की 10x मायनस 10 आणि 8x प्लस 8. मग याला सॉल्व्ह करू बघा. 10x हा कसा आहे, लहान आहे, मोठ्या संख्येजवळ घेऊन येऊ, प्लसचा मायनस म्हणजेच 8x. नंतर पहा प्लस 8 आहे आणि हे मायनस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होते, प्लस 10 आणि 8 18 होते, पण सुरुवातीला आपण 10 प्लस करू. मग पहा 10x मायनस 8x म्हणजेच 2x बरोबर 8 आणि 10 किती होते, 18. मग बघा x ची व्हॅल्यू निघते आता. मग x बरोबर 18 छेदामध्ये 2, मग x बरोबर 9, म्हणजेच x ची व्हॅल्यू काय आली, 9 आली. मग आता आपल्याला संख्या काढणं सोपं आहे. विचारलं काय, सुरुवातीला त्या संख्या कोणत्या होत्या, मग x म्हणजे किती आली आहे, 9. मग x इथं पुट करा आणि x 8 मध्ये पुट करा. मग बघा 5 गुणिला 9 किती होतात, 45. दुसरी संख्या कोणती आहे मोठी, 8. मग 8 गुणिला 9 किती होतात, 72. दोन्ही संख्या भेटल्या आपल्याला, एक 45 आहे आणि दुसरी कोणती आहे, 72 आहे. पण आता ही कशी मेथड आहे, एक्स मेथड. आता विदाऊट एक्स ना आपल्याला बघा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल, बरोबर लक्ष द्या तुम्ही. बघा मांडणी कशी करायची. सुरुवातीच्या दोन संख्या कोणत्या संख्या आहे, दोन संख्या. एक संख्या 5 आहे, दुसरी संख्या 8 आहे. त्याच्यानंतर काय होते म्हणते, लहान संख्येत काहीतरी कमी करत आहे आणि मोठ्या संख्येत काहीतरी मिळवत आहे. त्याच्यानंतर रेशो काय होते, दोन संख्या ज्या आहे त्याच्यातली मोठी संख्या लहान संख्येच्या कशी दुप्पट, म्हणजे यांचा रेशो बनते 1:2चा. झालं काय, ही लहान संख्या आहे बघा, इथे लिहून देतो आता, ही लहान आणि ही कशी आहे, मोठी आहे. मग बघा लहान संख्या आणि मोठी संख्या, लहान मध्ये काय करत आहे, 5 कमी करत आहे, -5. नंतर काय झालं म्हणते, मोठ्या संख्येमध्ये किती मिळवले म्हणते, 8 मिळवले, मग +8. हे फक्त साईन तुम्ही लक्षात ठेवायची, दोन्ही साईन जर वेगळे आलं तर काय होते मी सांगतो. करायचं काय पहा, याचा आणि याचा गुणाकार 8 गुणिला 1 किती होतात, 8.
5 गुणेला 2 किती होतात? 5 गुणेला 2 10. तसंच पुढे करायचं पहा तिरपा गुणाकार. 2 गुणेला 5 किती होतात? 10. 1 गुणेला 8 किती होतात? 8. करायचं काय पहा, हा जो गुणाकार आला या गुणाकारातला फरक काढायचा. म्हणजेच 10 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. कितीचा फरक आहे? 2चा. ज्यावेळेस अशा संख्या कमी जास्त होते, म्हणजे हे मायनस मध्ये आहे प्लस मध्ये आहे, त्यावेळेस इकडल्या गुणाकाराची काय करायची? बेरीज करायची. मग बघा 10 आणि 8 किती झाले? 18. मग झालं या दोन भागाची व्हॅल्यू भेटली आपल्याला 18. मग बघा 18 ही किती भागाची व्हॅल्यू आहे? 2 भागाची. एक भाग आपण काढून घेऊ. बे एक बे, बे 9 18, म्हणजेच एक भाग हा 9चा आला. एक भाग जर 9चा आला असेल तर आपल्याला दोन्ही संख्या काढता येतात. एक संख्या किती भागाची आहे? 5 भागाची. मग 5 गुणेला 9 किती होतात? 45. नंतर एक मोठी संख्या आहे 8. 8 गुणेला 9 किती होतात? 72. हे झाल्या त्या दोन्ही संख्या. समजलं असेल आता. चला आता आपण दुसरा प्रश्न अशाच मेथडनं बघू. याच प्रकारामध्ये बघा दोन संख्या दिल्या. आता दुसऱ्या गणितात पण तसंच आहे. पहिला जसा प्रश्न तसाच दुसरा प्रश्न हाच टाईप. प्रश्न काय म्हणते बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 9:4 आहे. दिलेलं गुणोत्तर लिहून घेऊ. कोणतं आहे? 9:4. नंतर काय झालं म्हणते, मोठ्या संख्येमधून 9 कमी केले. मोठी संख्या कोणती आहे? ही आहे. त्याच्यातून 9 कमी केले. व लहान संख्यामधून काय केले? 6 मिळवले म्हणते. तर यांचंच गुणोत्तर 11 आणि 6 या रेशो मध्ये तयार होते. ही मोठी संख्या आणि ही कशी आहे? लहान संख्या. मोठ्या संख्येत काय झालं? 9 कमी केले. आणि जी लहान संख्या आहे 4 भागाची, त्याच्यात काय झालेलं आहे? 6 मिळवले. बरोबर. करायचं काय पहा आता, तिरपा गुणाकार. 11 गुणेला 4 44. 6 गुणेला 9 54. तसंच पुढं असाच तिरपा गुणाकार करायचा. 6 गुणेला 9 54. आणि 11 गुणेला 6 66. मग आता तुम्हाला पहिलेच सांगितलं पहिल्याच गणितात, साईन जेव्हा चेंज येतात तेव्हा काय करायची? बेरीज करायची. आणि इकडला केव्हा पण काय करायचा? डिफरंट काढायचा. 54 आणि 44 मध्ये किती भागाचा फरक आहे? 10 भाग. हा 10 भागाचा फरक आहे. नंतर याची बेरीज करायची. 6 आणि 4 10. 5 आणि 6 11. 11 आणि 12. म्हणजेच याची बेरीज किती आली? 120. मग आता ते 120 किती भागाची व्हॅल्यू आहे? 10 भागाची. मग 120 ला जर आपण 10 ने भाग दिला तर उत्तर काय येते? 12. ही काय आलं? एक भागाची व्हॅल्यू आली. एक भाग. मग एक भाग जर 12चा आला असेल तर आपल्याला काय विचारलं? मोठी संख्या आणि लहान संख्या कोणती? मोठी संख्या किती भागाची आहे? 9 भागाची. 9 गुणेला 12. 12 9 18 म्हणजे 108. नंतर विचारलं 4 भाग म्हणजे किती? 12 गुणेला 4 किती करायचे? 48. मिळालेल्या आपल्याला दोन्ही संख्या आहे. आता ही मेथड तुम्ही नोट करून घ्या. 100% याच्यावर प्रश्न येते. आणि हा एकदम कमी वेळेत कसा सॉल्व्ह करायचा ते पण आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. विदाऊट एक्स आणि एक्स न पण सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, आता आपण प्रकार नंबर 5 बघू. प्रकार 5. याच्यात कसा प्रश्न आहे बघू आता. प्रश्न काय म्हणते, श्याम आणि राम यांच्या उंचीचे गुणोत्तर किती आहे म्हणते? 5:3. कोणाकोणाची उंची आहे? राम आणि श्यामची. झालं काय म्हणते बघा, पुढल्या वर्षी श्यामची उंची 25% वाढली. हा जो आहे हा काय झाला? 25% वाढला. नंतर काय झालं म्हणते, श्यामची उंची 50% काय झाली? वाढलीच म्हणते. हा पण काय झाला? 50% वाढ झाली. 50% काय झाली? वाढ झाली. तर त्यांच्या नवीन उंचीचे गुणोत्तर किती?
आता बघा, पहिले आपण पाहणार आहे कोण, तर दिलेला श्याम आहे. दुसऱ्या याच्यात काय आहे, राम आहे. बरोबर. मग आता सुरुवातीला काय करायचं पहा, 25% म्हणजेच काय होते बघा. बघा 25%, याचा अपूर्णांक जर तुम्ही शिकले असाल तर तुम्हाला लक्षात येईल. आता 25%चा अपूर्णांक बनवू, 25 भागेला 100. 25 एक 25, 25 चोक 100, म्हणजेच 1/4 हा त्याचा अपूर्णांक बनते. मग झालं काय, वाढ झाली, म्हणजेच श्याम हा 4 भागाचा होता, एक भाग वाढला, म्हणजेच किती भागाचा झाला, 5 भागाचा झाला. पण ज्यावेळेस 4 भाग होता त्यावेळेस तो किती होता गणितानुसार, ज्यावेळेस तो 4 भाग होता त्यावेळेस तो 5 होता, म्हणजेच 5 म्हणजे किती. मग बघा, 5 गुणेला 5 भागेला 4, 5 5 25, 25 छेदामध्ये 4, आता नवीन झाला. समजलं असं. तसाच राम हा कसा वाढत आहे, 50%ने वाढत आहे. 50%चा अपूर्णांक बनवू आपण, 50 छेदामध्ये 100, 50 एक 50, 50 दोन्ही 100, म्हणजे अपूर्णांक बनला 1/2. मग हा 2 भागाचा होता, वाढ झाली एका भागाची, असा 3 भागाचा झाला. ज्यावेळेस तो 2 भागाचा होता त्यावेळेस 3 होता, आता किती, तर बघा आता 3 म्हणजे किती. मग करायचं याचा पण तिरपा गुणाकार, 3 गुणेला 3 भागेला 2, 3 त्रिक 9, 9 छेदामध्ये 2, हा बनला रेशो. बरोबर. मग याचा आणि त्याचा रेशो विचारला, हाच मांडणी आता तुम्हाला कशी करता येते बघा, इथं करून देतो. मग हा किती आहे, 25/4 भागाचा आहे, 25 छेदामध्ये 4 भागाचा आहे. रेशो विचारला, रेशो लिहिणं म्हणजेच भागाकार लिहिणं. मग हा किती भागाचा बनला, 9/2. मग आता याचाच खालच्याचा काय होत असते, व्यस्त बनत असते, म्हणजेच 25 छेदामध्ये 4 गुणेला 2 छेदामध्ये 9. आलं लक्षात. मग बघा, बे एक बे, बे दोन्ही 4. मग बघा 25 गुणेला 1 किती होते, 25, आणि 9 गुणेला 2 किती होते, 18, म्हणजेच हे बनला त्यांचा रेशो. हा काय झाला, नवीन उंचीचा रेशो किती झाला, 25/18. हे त्याचं फायनल उत्तर. चला मग याच टाईप मध्ये आपण सेकंड प्रश्न बघू. जर मेथड आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. बघा आता नवीन प्रश्न काय म्हणते, सीमा आणि राणी हे 2 व्यक्ती आहे आणि त्यांना 4:3 या प्रमाणात गुण मिळाले म्हणते. मग बघा आता गुण कसे आहे, 4:3 हे त्यांचे गुण आहे सुरुवातीस. झालं काय बघा, आता जर सीमाचे गुण 25%ने वाढले, आता तुम्हाला बघा इथं करून देतो. सीमा एक आहे, हिचे गुण काय झाले, 25%ने वाढले. आत्ताच पाहिलं आपण 25%चा जो अपूर्णांक आहे काय बनते, 25 एक 25, 25 चोक 100, 1/4 बनते. म्हणजे सीमाचे 4 गुण आहे, आता वाढून काय होणार आहे, 5 होणार आहे, कारण की वरचा 1 वाढणार आहे. बरोबर आहे. नंतर काय झालं म्हणते बघा, आणि राणी आहे, राणी काय झाली, तिचे गुण कितीने वाढलेले आहे, 50%ने. 50%चा अपूर्णांक बघू, 50 छेदामध्ये 100, 50 एक 50, 50 दोन्ही 100, म्हणजेच अपूर्णांक काय बनला, 1/2. ही 2 भागाची होती, किती भाग झाले, 1 वाढणार आहे म्हणजे 3 भाग. इथपर्यंत समजलं असेल. मग हे जुने मार्क आहे आणि हे नवीन मार्क आहे, हे जुने मार्क आहे, हे नवीन मार्क आहे. मग सुरुवातीला सीमाचे गुण किती होते, 4 होते, तर आता किती, 4 गुणेला 5 भागेला 4. तसंच बघा पुढं, 2 भागाची होती गुणात, 3 भागाची झाली, तेव्हा किती होती, 3, तर आता किती, 3 गुणेला 3 भागेला 2. पप्पा आता 4×5 20 छेदामध्ये 4, 3 त्रिक 9, 9 छेदामध्ये 2, हे नवीन झाले. पण आता आपल्याला रेशो विचारला म्हणून याचा रेशो बनवू. मग बघा 20 छेदामध्ये 4 रेशो म्हणजेच भागाकारात 9 छेदामध्ये 2. मग याचा व्यस्त करायचा, 20 छेदामध्ये 4 गुणेला 2 छेदामध्ये 9. मग बघा आता उत्तर काय येते, बे एक बे, बे दोन्ही 4, बे एक बे, बे एक बे, म्हणजेच 10/9. हे त्यांचं काय झालं,
नवीन गुणांचे गुणोत्तर